हॅलो फ्रेंड्स, आज आपण काही महत्त्वाचे क्वेश्चन सेट्स पाहू. जिओग्राफी आणि हिस्ट्री या दोन विषयावरतीचे क्वेश्चन्स आहेत. यातून आपले बरेचसे महत्त्वाचे क्वेश्चन्स कवर होतील. ओके, तर सर्वात पहिल्यांदा बघू आपण फर्स्ट क्वेश्चन. यामध्ये काय विचारलं त्यांनी, जोड्या लावा. रयतवारी सिस्टीम कोणी आणली होती? रयतवारी सिस्टीम होती बघा थॉमस मुनरो यांची. रयतवारी थॉमस मुनरो. महालवारीची पद्धत होती ती कुणाची आहे? ती आहे होल्ट मॅकेन्झी यांची. आणि कॉर्नवॉलिस म्हणलं तर कायमधारा पद्धत येते. ओके, कॉर्नवॉलिस कायमधारा, रयतवारी थॉमस मुनरो आणि महालवारी होल्ट मॅकेन्झी. आता सेकंड क्वेश्चन, कोणत्या नियमानुसार एक सुप्रीम कोर्ट कलकत्त्याला स्थापन करण्यात आलं होतं? ओके, तर 1773चा जो नियम होता रेग्युलेटिंग ॲक्ट, त्यानुसार नाही का सुप्रीम कोर्ट कलकत्त्याला स्थापन केलं होतं. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता तो. नंतर बंगालमध्ये ब्रिटिशांनी पहिली वकार कुठे स्थापन केली होती? लाईन टू लाईन क्वेश्चन्स आपले हे म्हणजे बरेच क्वेश्चन यातून एका अभ्यास आपला कव्हर होईल. बंगालमधील ब्रिटिशांची पहिली वकार कुठे होती? हुगळीला होती. ओके, हुगळी पहिली वकार. बक्सरच्या लढाईमध्ये ब्रिटिशांविरुद्ध कोण कोण लढलं होतं? तर शिजाउद्दौला, मीर कासिम आणि शाह आलम हे तिघं जण बक्सरच्या लढाईमध्ये ब्रिटिशांविरुद्ध लढले होते. कोण कोण? शुजाउद्दौला, मीर कासिम आणि शाह आलम. कोणत्या युद्धाने ब्रिटिशांनी मलबारपासून कोरोमंडलपर्यंतचा सलग प्रदेश ताब्यात घेतला होता? तर कोणता प्रदेश आहे तो? तृतीय इंग्रज मैसूर युद्ध जे होतं, जे झालं होतं, तिथपर्यंतचा प्रदेश हा ताब्यात घेतला होता. ओके, प्रार्थना समाजाची स्थापना खालीलपैकी कुठे करण्यात आली होती? प्रार्थना समाजाची स्थापना बघा मुंबईला केली होती. आणि कोणी केली होती? आत्मारामजी यांनी. ओके, 31 मार्च 1867 केली होती प्रार्थना समाजाची स्थापना. ओके, खालीलपैकी कोणतं कार्य आर्य समाजाचे मानता येणार नाही याबद्दल आहे ते? तर बघा, अस्पृश्यता निर्मूलन हे कार्य होतं आर्य समाजाचं. स्त्री पुरुष समानता हे पण होतं. स्वदेशी चालना हे पण होतं. फक्त वेद पुराण यांना श्रेष्ठत्व मात्र त्यांनी दिलं नव्हतं. ओके, वेद पुराणला श्रेष्ठत्व दिलं नव्हतं. आर्य समाजामध्ये कोणत्या वर्षी पहिल्यांदाच फूट पडली होती? आर्य समाजामध्ये फूट पडली होती 1892 ओके, लाईन टू लाईन क्वेश्चन लक्षात ठेवावे लागतील. आर्य समाजामध्ये फूट कधी पडली होती? 1892 पडली होती. पाळेगारांचा उठाव कधी झाला होता? पाळेगारांचा उठाव झाला होता. काय क्वेश्चन आहे? पाळेगारांचा उठाव कुठे झाला होता? तर तो झाला होता मलबारमध्ये झाला होता. ओके, पाळेगारांचा उठाव म्हणलं की मलबार लक्षात ठेवायचं. 10वा क्वेश्चन पाहू आपण. 1857च्या उठावाचे स्वरूप किंवा वैशिष्ट्य कोणतं मानलं जाणार नाही? तर पहिलं सेंटेन्स काय दिलं? धर्मांधाचे ख्रिश्चन विरोधी युद्ध असं कोणी म्हटलं होतं? LER ज्यांनी म्हटलं होतं, बरोबर येतं. ओके, मुस्लिम हिंदू कारस्थानाचा परिणाम TR होम्स यांनी म्हणलं होतं, बरोबर येतं. धर्मांच्या रक्षणाखाली सुरुवात होऊन स्वातंत्र्य संग्रामाचे स्वरूप प्राप्त SN सेन यांनी नव्हतं म्हटलं, हे वाक्य रॉंग येतं. रानटीपणा व सभ्यता यातील संघर्ष W टेलर आणि ऑस्ट्रम ओके यांनी म्हटलं होतं. रानटीपणा व सभ्यता यातील संघर्ष, टेलर ऑस्ट्रम. 1857 नेक्स्ट 11वा क्वेश्चन बघा. 1857च्या उठावाचे तत्कालीन कारण काय होतं? आता काय कारण होतं? गाय डुकराची चरबी लावलेले काढतोस, यामुळेच ते म्हणजे तत्कालीन कारण याला मानलं जातं. ओके, हा तर क्वेश्चन माहिती आहे आपल्याला. आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक कोणाला म्हणतो आपण? लॉर्ड मेयोला म्हणतो. पहिला फॅक्टरी कायदा 1881चा कोणाच्या कालखंडामध्ये झाला होता? तो झाला होता लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये. ओके, रिपनने घडून आणला होता तो पहिला फॅक्टरी कायदा 1881चा. आता नंतर विचारलं योग्य घटनांचा क्रम सांगा. ओके, आता घटना कालानुक्रमे असा क्वेश्चन आपला आयोग बऱ्याच वेळा विचारतो. यातून आपले म्हणजे क्वेश्चन्स कशा प्रकारे विचारले जातात आणि काही महत्त्वाचे क्वेश्चन्स पण कव्हर होतील. ओके, तर घटनांचा क्रम सांगा विचारला त्यांनी. तर सर्वात पहिल्यांदा घटना कोणती घडली होती? ब्रिटिश पंचम जॉर्ज यांची भारत भेट ही घटना सर्वात पहिल्यांदा घडली होती. नंतर रोलेट कायदा संमत झाला होता. नंतर बघा जालियनवाला बाग हत्याकांड आणि चोरी चोरा ही घटना झाली होती नंतर शेवटी. ओके, ब्रिटिश पंचम जॉर्ज जेव्हा भारतामध्ये आले होते भारत भेट घेण्यासाठी, ते कोणत्या वर्षी? 1911 जालियनवाला बाग हत्याकांड घडला होता 1914 रोलेट कायदा संमत कधी झालेला आहे? 1919. ओके, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठीच रोलेट कायदा आला होता. तो संमत झाला होता 1919 आणि चोरी चोरा घटना घडली होती 4 फेब्रुवारी 1922 ओके, चारी पण घटना लक्षात ठेवाव्या लागतील सालानुसार. इथलं ऑप्शन चुकलं बघा. इथे ऑप्शन काय द्यायला पाहिजे होतं? DCAB असं ऑप्शन असायला पाहिजे होतं. ओके, जाऊ दे, आपल्याला फक्त घटना कळल्या कोणत्या म्हणजे कोणत्या काळात कोणती घटना झाली होती. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. खालीलपैकी कोणती कारणे 1857च्या उठावाला कारणीभूत ठरली होती? तर कोणती कारणे होती ती? आर्थिक शोषण आणि विशेषतः शेतकऱ्यांचं. ओके,
हे पण घटना होती. सेकंड म्हणजे भ्रष्टाचाराचे अतिप्रमाण. आणि नंतर बघा अवधर हल्ला आणि ताबा ह्या पण गोष्टी घडल्या होत्या. आणि ब्रिटिशांच्या विस्ताराबरोबर ख्रिश्चन धर्माचा विस्तार पण होऊ लागला होता. ही पण गोष्ट घडलेली आहे. 1857च्या उठावाला कारणीभूत मग चारी पण येतात. ओके, 1857च्या उठावाला चारी पण घटना कारणीभूत येतात. 16 नंबरचा क्वेश्चन बघा. व्यापारी संघटनांना हरताळाचा कायदेशीर हक्क केव्हा प्रदान करण्यात आला होता? तर 1926 मध्ये करण्यात आला होता. ओके, व्यापारी संघटनांना हरताळाचा कायदेशीर हक्क 1926 मध्ये मिळाला होता. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहिला फॅक्टरी कायदा 1881 नुसार कारखान्यामध्ये काम करण्याचे कमीत कमी किती वय निर्धारित करण्यात आले होते? फक्त 7 वर्ष. ओके, फक्त 7 वर्ष निर्धारित केले होते पहिला फॅक्टरी ॲक्टमध्ये. खालीलपैकी आर्थिक निसरणाचे घटक कोणते कोणते आहेत? ओके, तर कोणत्या सेक्रेटरी ऑफ स्टेटसचा खर्च येतोच. भारतीय सैन्याचे इंग्लंडमधील प्रशिक्षण, बरोबर. नंतर बघा भारताबाहेरील सैन्य कारवाई आणि मोहिमा हे पण घटक आहे. आणि बंगालमधील महसुलातून कच्चे सामान विकत घेणे आणि त्यांची निर्यात करणे. ओके, हा पण घटक आर्थिक निसरणाचे घटक आहेत. म्हणजे ABCD चारी पण ऑप्शन येतं याचं उत्तर. सेंट्रल हिंदू स्कूलची स्थापना कोणी केली होती? जे पुढे बनारस हिंदू विद्यापीठ बनलं होतं. तर सेंट्रल हिंदू स्कूल अगोदर नाव होतं, नंतर त्याचं नाव काय झालं? बनारस हिंदू विद्यापीठ. आणि याची स्थापना कोणी केली होती? ॲनी बेझंट यांनी केली होती. ओके, आता जोड्या लावाबद्दल क्वेश्चन आहे, तर बघूया. सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी ही कोणी स्थापन केली होती? जोशींनी स्थापन केली होती. ओके, सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. सोशल सर्व्हिस लीग स्थापन केली होती गोपाळकृष्ण गोखले. ओके, गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती. साधारण ब्राह्मो समाज कोणाचा आहे? आनंद मोहन बोस यांचा. आणि देव समाज येतो बघा शिवनारायण अग्निहोत्री. ओके, देव समाज म्हणलं तर शिवनारायण अग्निहोत्री. सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी जोशींचं. सोशल सर्व्हिस लीग गोपाळकृष्ण गोखले. साधारण ब्राह्मण समाज आनंद मोहन बोस. आणि देव समाज येतो शिवनारायण अग्निहोत्री यांचा. ओके, आता न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड हा लेख नाही का कोणी लिहिला होता बघा? न्यू लॅम्प्स फॉर ओल्ड अरविंद घोष यांनी लिहिला होता. ओके, 22 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीपैकी दादाभाई नौरोजी यांच्याशी संबंधित बाब म्हणजे घटना कोणती आहे ते विचारलं त्यांनी. तर कोणत्या घटना दादाभाई नौरोजी संबंधित आहेत? इंडियन रिफॉर्म असोसिएशन स्थापना केली होती, बरोबर येतं. ओके, ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून जाणारे पहिले हिंदी सभासद होते ते. वेल्बी कमिशनचे सदस्य पण होते. ओके, दादाभाई नौरोजी वेल्बी कमिशनचे सदस्य पण होते. 1886, 1893, 1904 आणि 1906 मध्ये राष्ट्रसभेचे अध्यक्षपद भूषवले होते. हे एकच सेंटेन्स फक्त रॉंग येतं. दादाभाई नौरोजी फक्त 3 वेळा अध्यक्ष बनले होते. 1886 मध्ये कलकत्त्याला, 1893 मध्ये लाहोरमध्ये जेव्हा अधिवेशन भरलं होतं तेव्हा, आणि 1906 मध्ये कलकत्त्यामध्येच. ओके, 3 वेळा 1886, 1893 आणि 1906. ओके, 1904 मध्ये त्यांनी अध्यक्षपद भूषविलं नव्हतं. त्यामुळे डी हे ऑप्शन रॉंग येतं. फक्त ABC जे आहेत ते राईट आहेत. इंडियन रिफॉर्म असोसिएशनची स्थापना केली होती दादाभाई नौरोजींनी. ब्रिटिश पार्लमेंटवर निवडून जाणार ते पहिले हिंदी सभासद होते आणि वेल्बी कमिशनचे सदस्य पण होते. 12 जानेवारी हा कोणाचा जन्मदिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो? तर स्वामी विवेकानंद ही सर्वांना माहिती आहे. ओके, आता जोडायला लावा क्वेश्चन्स आहे बघा. लखनौ सन 1916 मध्ये जहाल मवाळ ऐक्य झालं होतं. ओके, 1916 मध्ये काय घडलं होतं? जहाल मवाळ ऐक्य घडलं होतं 1916 मध्ये. 1917 मध्ये कलकत्त्यामध्ये जे अधिवेशन झालं होतं तेव्हा मीरा शिंदेच्या अस्पृश्यता विरोधी ठराव मांडण्यात आला होता 1917 मध्ये कलकत्त्यामध्ये. ओके, 1905 बनारसमध्ये काय झालं होतं? स्वराज्य राष्ट्राच्या चळवळीचे उद्दिष्ट ठरवण्यात आले होते. स्वराज्य हे राष्ट्रीय चळवळीचे उद्दिष्ट ठरवलं होतं. 1906 मध्ये जहालवादांनी राष्ट्रसभेअंतर्गत नवा राष्ट्रीय पक्ष नॅशनल पार्टी स्थापन केली होती 1906 मध्ये. ओके, रोलेट ॲक्ट विरोधी कृती म्हणून कोणत्या नेत्याने सेंट्रल लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमधून राजीनामा दिला होता? मोहम्मद अली जिना यांनी राजीनामा दिला होता. ओके, खालीलपैकी कोणत्या व्हाईसरॉयला भारतामध्ये काम करताना जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळालं होतं? तर कोण आहे तो? माउंटबॅटन. ओके, माउंटबॅटन, त्याला जास्तीत जास्त स्वातंत्र्य मिळालं होतं माउंटबॅटनला. आता कालानुक्रमे योग्य क्रम लावा विचारलेला आहे घटनाक्रमी. तर सर्वात अगोदर आत्मीय सभा स्थापन करण्यात आली होती. नंतर ब्राह्मो समाज ऑफ इंडिया राजाराम मोहन रॉय यांनी. नंतर आद्य ब्राह्मो समाज. ओके, आणि नंतर येतं मग साधारण ब्राह्मो समाज. ओके, तर मग DBAC असं ऑप्शन येतं. DBAC सेकंड नंबरचा ऑप्शन आन्सर येईल. आपल्याला विधान दिलं आणि त्याचं कारण पण दिलं. योग्य काय पर्यायातून निवडायला सांगितलं. तर इथे बघा विधान काय आहे? राष्ट्रवादी
व राष्ट्रवादी चळवळी यांचा उगम भारतामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी झाला होता. हे सेंटेन्स एकदम बरोबर येतं. कारण काय सांगितलं त्यांनी की सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी या शहरी भागातील मध्यमवर्ग कामगार यांच्यात झाल्या, जो वर्ग राष्ट्रीय चळवळीचा सामाजिक पाया होता. म्हणजे आरी एचं कारण आहे, म्हणजे दोन्ही वाक्य बरोबर येतात. आता इथे बघा 1857चा उठाव काही प्रमाणात सैन्याचे बंड बनावे लागेल हे विधान दिलं. आणि कारण काय सांगितलं, बरेच ब्रिटिश लेखकांच्या मतानुसार 1857चा उठाव हा सैन्याचे बंड होते. तर एक जे सेंटेन्स त्यांनी विधान दिलेलं आहे बघा, 1857चा उठाव काही प्रमाणात सैन्याचे बंड बनावे लागते म्हणून सांगितलं, त्यामुळे ते रॉंग ठरतं. आणि ते म्हणजे काही जणांचं मत होतं हे बरोबर आहे की बरेच ब्रिटिश लेखकांच्या मतानुसार काय होतं, 1857चा उठाव हा सैन्याचा, ब्रिटिश लेखकांच्या मतानुसार. ओके, आपण नाही म्हणत तसं, पण ब्रिटिश लेखकांचे मते होते असे की त्यांनी 1857च्या उठावाला काय म्हणलं होतं, सैन्याचं बंड म्हणलं होतं. फक्त आर बरोबर येतं, ए चूक येतो यामध्ये. प्रतियोगिता सहकारिता याचा जनक कोण आहे? प्रतियोगिता सहकारिताचा जनक येतो बघा, लोकमान्य टिळक यांना म्हणतात. प्रतियोगिता सहकारिता म्हणलं की लोकमान्य टिळक. ओके, 31st क्वेश्चन पाहू. अंबाला, पटना, मालडा व राजमाल टेकड्या यांचा संबंध कशासंबंधी लावला जातो, तर वहाबी चळवळ. ओके, अंबाला, पटना, मालडा आणि राजमाल टेकड्यांचा संबंध वहाबी चळवळ संबंधी आहे. त्या खालीलपैकी कोणत्या चळवळीपासून महात्मा गांधीजींनी साधारण धोती पोशाख परिधानास सुरुवात केली होती? कोणत्या चळवळीपासून केली होती? तर असहकार चळवळ. जी असहकार चळवळ त्यांनी स्टार्ट केली होती तेव्हापासून त्यांनी धोती हा पोशाख परिधान करण्यास सुरुवात केली होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसचे पहिले अधिवेशन 1948मध्ये कुठे झालं होतं? जयपूरमध्ये झालं होतं. ऑगस्ट टॉपर 1940मध्ये कोणत्या व्हाईसरॉयने घोषित केली होती? तर ऑगस्ट टॉपर कोणी घोषित केली होती बघा, ललित गोयनने घोषित केली होती. पाकिस्तान संकल्पनेबाबत खालील विधाने पडताळा आणि सत्यविधान सांगा. तर बघा, सर्वप्रथम पाकिस्तान ही कल्पना सर मोहम्मद इक्बाल यांनी मांडली होती. ही बरोबर आहे का सेंटेन्स? तर हे सेंटेन्स रॉंग येतं, त्यांनी कल्पना नव्हती मांडली. खालच्या सेंटेन्समध्ये दिलं बघा, मोहम्मद इक्बाल यांनी अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या अधिवेशनामध्ये सर्वात पहिल्यांदा स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची संकल्पना मांडली होती. हे सेंटेन्स बरोबर आहे. संकल्पना त्यांनी मांडली होती स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची. ओके, रहमत अली यांनी प्रथम पाकिस्तान यांचा उल्लेख केला होता पाकिस्तान या शब्दाचा. हे पण बरोबर आहे, रहमत अली यांनीच उल्लेख केला होता. आणि यामध्ये रहमत अलीने वायव्य भारत व पश्चिम बंगाल यांचा समावेश केला होता. ते सेंटेन्स रॉंग येतं, फक्त बी आणि सी बरोबर येतं. आता अजून योग्य क्रम विचारला बघा आपल्याला. तर सर्वात पहिल्यांदा कोणती घटना घडली होती? पीरपूरची रिपोर्ट. ओके, पीरपूरचा रिपोर्ट. नंतर येतं पाकिस्तान रिझोल्युशन, राजगोपालचारी फॉर्म्युला 44चा, आणि वेहेल प्लान सिमला कॉन्फरन्स येतं नंतर. ओके, 45मध्ये. म्हणजे आन्सर काय येतं आपलं? म्हणजे आन्सर काय येणार आपलं? CBAD. ओके, पीरपूर रिपोर्ट येतो सर्वात पहिल्यांदा, नंतर येतं पाकिस्तान रिझोल्युशन, राजगोपालचारी फॉर्म्युला आणि वेहेल प्लान. ओके, आता 37चा क्वेश्चन बघा, खाकसार हे कोण होते? तर खाकसार कोणाला म्हणायचे? खाकी गणवेश असणाऱ्या मुस्लिमांची जी काजी मिलिटरी संघटना होती त्याला खाकसार असे म्हणायचे. ओके, मुस्लिमांची काजी मिलिटरी संघटना होती त्याला खाकसार असं म्हणायचे. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? तर ते होते डॉक्टर A.K. आझाद. A.K. आझाद हे पहिले शिक्षण मंत्री होते. जम्मू काश्मीरमध्ये 1947मध्ये पाकिस्तानने चढाई केली तेव्हा जम्मू काश्मीरचे पंतप्रधान कोण बनले होते? तेव्हा जम्मू काश्मीरचे पंतप्रधान कोण होते? मेहर चांद महाजन हे होते. ओके, जम्मू काश्मीरमध्ये 1947मध्ये पाकिस्तानने चढाई केली होती तेव्हा जम्मू काश्मीरचे पंतप्रधान होते मेहर चांद महाजन. भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर ते होते राजगोपालचारी. ओके, पहिल्या साधारण निवडणुकीविषयी सत्यकथन सांगायचं आपल्याला. तर यामध्ये बघा 1952-53मध्ये पार पडल्या होत्या, नाही चुकीचं येतं ते. 22 राज्यातील विधानसभांसाठी निवडणुका होत्या, बरोबर आहे. लोकसभेच्या 489 जागांसाठी निवडणुका होत्या, हे पण बरोबर आहे. म्हणजे फक्त BC बरोबर येतं. 1956च्या राज्य पुनर्रचना कायद्याअंतर्गत किती राज्य व केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले होते? बघा, राज्य किती होते? 14 होते आणि UT होत्या 6. ओके, मग याचं आन्सर काय येणार आहे? 14-6. मुदान चळवळीचे जनकत्व कोणाकडे होतं? हे सर्वांना माहिती आहे, विनोबा भावेंकडे होतं. ओके, भारतीय सरकारने कोणत्या राज्याविरुद्ध ऑपरेशन पोलो राबविलं होतं? हैदराबाद. ओके, भारत रशिया मैत्री करार कधीचा आहे दादा? सांग ना कधीचा?
50 नंबरचा क्वेश्चन बघा. इंदिराजींची हत्या कोणी केली होती? तर सुरक्षा रक्षकांनी केली होती. ओके, फर्स्ट नंबरचा ऑप्शन करेक्ट इथं. हा 51 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये नाही का गौतार प्रदेशाला कोणत्या देशामध्ये काय म्हणतात? तर स्टेप्स म्हणतात युरेशियामध्ये. ओके, स्टेप्स युरेशियामध्ये. हे सेंटेन्स फक्त पहिलं बरोबर आहे त्याच्यामध्ये.